आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघतो. लक्ष ठेवून असणारा माझ्यावर, म्हणूनच बरोबर घरात कोणी नसताना आला. देविका शांत हो. कर्ज येईपर्यंत दार उघडायला नको, मग ते पोलिसांना बोलवतील. बिट्टी, त्यांनी बिट्टीला आणलं तर त्यांनी बिट्टीला सोबत आणायला नको. बिट्टी ह्याच्या समोर यायला नको. बिट्टीला ह्याच्यापासून लांबच ठेवलेलं बरं. देविका, 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 देव डार्लिंग. हाक नको मारूस मला या नावाने. ओके, सॉरी सॉरी, नाही मारत हाक. प्लीज दार उघड ना. नाही, मी नाही उघडणार. असं नको करू, आपण बोलूया ना देविका. मला नाही बोलायचंय तुझ्यासारख्या नराधमाशी. देविका, शेवटचं सांगतोय, दार उघड. देविका, आपण बोलूया ना, प्लीज दार उघड. सुमितला हिच्याशी बोलायचंय. याचा आणि हिचा काय संबंध? हा कसा ओळखतो हिला? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मी नाही विश्वास ठेवणार तुझ्या बोलण्यावर. देविका, प्लीज दार उघड. घरचे आल्याशिवाय मी दार उघडणार नाहीये. ऐक ना, घरातल्यांचा काय संबंध आहे ना. आपण बोलून सॉल्व्ह करूया सगळं. हा काय सॉल्व्ह करणार? नक्की काय काय यांच्यात सॉल्व्ह करण्यासारखं? कशातून पार आवाज येत नाही. का कॉल करायचा असतो हिला? हॅलो. अगं आई, त्या नरड्यातून आवाज फुटत नाही का कॉल करत असतेस मला? गणपती बाप्पा. हॅलो हॅलो. गणपती बाप्पा. रेवती, लवकर घरी ये. सुमित आला. त्याची आणि देविकाची काहीतरी भानगड. देविका, प्लीज ऐक ना. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. सोड तिला, सोड तिला. असं नाही सोडणार मी तिला. मी जीव घेणार तिचा. नाही, मी पुन्हा ती चूक करणार नाहीये. तुला मी सोडणार नाहीये. तुला मी जेलमध्ये टाकेन.
देविका ऐक माझं, प्लीज दार उघड. तू निघून जा इथून. ठीक आहे, मी जातो. ज्यावेळेस तू बोलायच्या मनस्थितीत असशील मला सांग, आपण बोलू. रुद्र सर. घरात कशी घुसली? हिने घरातल्यांना सगळं सांगितलं तर? नाही नाही, घरची याच्या तिथून सुटकायला पाहिजे. देविका ताई, देविका ताई, देविका ताई, देविका ताई, देविका ताई, देविका ताई, देविका ताई. अहो तुम्ही कधी आलात? नाही म्हणजे विसर्जनाला नव्हता ना? सुमित, घरात कोणी शिरलाय का? एखादा माणूस आलाय का? अरे काय विचारतोय मी? देविका ताई, देविका ताई, कुठे गेलाय? देविका ताई, एक नंबरची फ्रॉड बाई आहे ती. खोटारडी आहे ती, माझ्याकडून पैसे उकळायला इथे आली आहे. तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका कोणीच. अरे काय बोलतोयस तू? तुला काही माहितीये का त्यांच्याबद्दल? त्या अशा मुळीच नाहीये. अरे नाटक आहेत सगळी तिची. चोर आहे ती, चोर. नाही हो, ती बिट्टीची. ए थोबाड बंद ठेव. बोलतोय ना मी काहीतरी. नवऱ्यावर विश्वासच नाहीये का तुझा? गौरी, गौरी, देविका ताई, देविका ताई, काय झालं तुम्हाला? देविका ताई, कुठे आहे तो माणूस? मला सांगा कुठे आहे तो? हाच तो माणूस आहे. अरविंद, पकडा याला. अरविंद? Shut up! एक नंबरची फ्रॉड बाई आहे ती. चल यातून. सुमित, नीच आहे हा माणूस. त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. थोपाड बंद कर तुझा. सुमित काय करतोयस? हाच तो माणूस आहे ज्याने मला फसवलं आणि बिट्टीला मारायचा प्रयत्न केला.
असं नाही सोडणार मी तिला. मी जीव घेणार तिचा. हिचं काय ऐकताय तुम्ही? ही सरळ सरळ खोटं बोलते, खोटे आरोप करते माझ्यावर, खोटेही. तुम्ही हिचं अजिबात ऐकू नका. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलते. हाच अरविंद आहे आणि माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. मला लग्नाचं आमिष दाखवलं, मला फसवलं, माझा गैरफायदा घेतला. आणि जेव्हा बाळाची जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा हा माझ्या बाळाला संपवायला निघाला. श्वेताताई, श्वेताताई, तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. याला शिक्षा झालीच पाहिजे. अचानक कसा घुसला हा या घरात? रुद्र सर, पोलिसांना बोलवा. श्वेताताई, श्वेताताई. देविकाताई, मी यांचीच बायको आहे. हे सुमित पैठणकर. माझे मिस्टर. देवा, काय हे? सुमित सर बिट्टीचे वडील. तुम्ही हिच्यावर काय विश्वास ठेवताय? ही कल्लू सारखी फ्रॉड बाई आहे. बिट्टी काहीची मुलगी बिलगी नाहीये, खोटं बोलते ही. डीएनए टेस्ट झाली यांची. बिट्टी ह्यांचीच मुलगी आहे. तू कोण आहेस? सुमित की अरविंद? आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. याला शिक्षा झालीच पाहिजे. रुद्र भाऊजी, आत्ताच्या आत्ता या माणसाला हकला इथून, नाहीतर मी या क्षणी बिट्टीला घेऊन निघून जाईल. मला हा माणूस आमच्या जवळ पण नकोय. माझ्या बिट्टीवर ह्याची सावली पण पडू नाही द्यायची मला. एक गप्पा बस. माझी कोणी पोरगी बिरगी नाहीये. तूच पैशांसाठी फसवतेस मला. कोणाचं पाप माझ्या माथी मारतेस? तुझ्यासारख्या 1000 बायका बघितल्यात मी भीक नाही घालणार तुझ्या नाटकाला. आणि प्रत्येक बाईच्या मुलीला स्वतःचं नाव देत बसू का मी? ज्याच्यासोबत मजा मारली असेल ना त्याला देऊन टाकी पोरगी. सुमित, तुझ्या पापांची शिक्षा तुला मिळणार. सुमित, रुद्र 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 भाऊजी, भाऊजी. भाऊजी, सोडा. नाहीयेस. नाही. भाऊजी, सोडा. रुद्र, अरे काय चाललंय रुद्र? हे काय चाललंय याला विचार. त्याला भाऊ म्हणायची लाज वाटते. त्याने केलेलं कृत्य तुला कळलं ना तर तुला याला मुलगा म्हणायची लाज वाटेल.
सुमित काय केलंयस तू? बिट्टीच्या आईला त्रास दिला याने, फसवलं तिला. तुला माहितीये बिट्टीचा बाप कोण आहे? हाच सुमित पैठणकर. सुमित, रुद्र काय बोलतोय? सुमित, रुद्र काय म्हणालास तू? खरं बोलतोय मी. बिट्टीचा बाप सुमित आहे? हो, हाच बिट्टीचा बाप आहे. सुमित, वाटलं नव्हतं तू इतक्या नीच विचारांचा निघशील ते. एवढंच नाही काका, हा हरामखोर हे पाप करून थांबला नाही, तर याने स्वतःच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. हरामखोर. तुला असं नाही सोडणार. रुद्र हरामखोर. रुद्र भाऊजी, भाऊजी देविका ताई, तुमच्यावर झालेल्या अन्यायाची शिक्षा याला द्या. मारा याला. भाऊजी प्लीज नका मारू त्यांना. देविका ताई, मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज. वहिनी, काय करताय तुम्ही? काय याला पाठीशी घालताय? हरामखोर माणसाला ह्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मारा याला. असं नाही सोडणार मी तिला. मी जीव घेणार तिचा. मारायला. खोटारडी पैशांसाठी करते हे सगळं. किती खोटं बोलशील? किती लोकांना फसवणार आहेस? माझं आयुष्य बर्बाद केलंस, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलंस, राख रांगोळी केलीस तू आमच्या आयुष्याची. माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलंस तू. प्रेमाचं नाटक करून फसवलंस, विश्वासघात केलास तू माझा. नाही सोडणार मी तुला. देविका ताई, थांबा. श्वेता वाचव मला. श्वेता. देविका ताई, सोडा त्यांना, प्लीज मारू नका. नाही देविका ताई, या हरामखोराला मारून काही उपयोग नाही. त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. नाही नाही रुद्र भाऊजी, प्लीज असं नका करू माझ्या बरोबर. अशाने माझा संसार मोडेल. प्लीज माझा संसार वाचवा रुद्र भाऊजी. बाबा बाबा, हो यांना पोलिसात नका देऊ. दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण पोलिसात नका देऊ प्लीज.
गौरी गौरी अगं तू समजाव ना रुद्र भाऊजींना, कर ना ग काहीतरी. गौरी मी हात जोडते तुझ्या समोर, पदर पसरते, पण माझा संसार वाचव गौरी प्लीज. मला तुमचं दुःख कळतंय वहिनी, पण आज जर मी ह्याला माफ केलं ना तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. त्याला ह्याच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि मी ती त्याला देणारच. चालता हो या घरातून. हा घाणेरडा माणूस मला ह्या पुढे या घरात दिसता कामा नये. आजपासून तुझ्यासाठी ह्या घराची दारं कायमची बंद. निघा घरातून रामचोर. चालता. गेट लावा. वहिनी, गेट उघडण्याचा प्रयत्नही करू नका.